घोषा करू हरि कथा तिनी सदचिता समाधान सर्व सुख सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलतासो सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतासो सर्व सुख सर्व अलंकार तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपा पुण्यांगा सर्व सुख सर्व अलंकार डुलत सो विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलतासो महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनित्रये समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करुणा पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग प्रथम नमः प्रथम नमः पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमः दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या
मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचार प्रभा जय जय माखन चोर सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेयोपात निवडलेला हा अभंग याचे यावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संतभूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून नामपर प्रकरणातील असा हा अभंग आहे आणि नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा हा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय हे आपल्याला सांगतात। तुकोबराय म्हणतात की आम्ही सतत निरंतर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय, त्यामुळे आमच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ समाधान असतं। आणि या नामस्मरणाच्या जोरावर तुकोबराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य असे अलंकार परिधान केले। आणि हे अलंकार परिधान केल्यामुळे झालं काय तर आता आम्ही काय करतो, काय खातो, काय याचं जराही देहभान राहत नाही। अरे या देहामध्ये देहाकार मूर्ती असून सुद्धा विदेहीपणाची अवस्था आम्ही प्राप्त केली। आणि पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की आता आम्ही अग्निरूप झालो, आम्ही ब्रह्मरूप झालो, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे आमच्या पुढे साधल्या गेलं। असा अभंगाचा सरळ सरळ सांगायचा भावार्थ। सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे बरं का। आणि नवरात्री उत्सव या ठिकाणी तुम्ही साजरा करता का बरं? नवरात्री उत्सव साजरा करायचा आता सध्या भारतभर नवरात्री उत्सव चालू आहे। काय कारण असेल नवरात्री उत्सव साजरा करण्यामागे? आता बऱ्याच लोकांना काही शंका असतील तर बघा, वैयक्तिक ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला आपण हा नवरात्री उत्सव साजरा करतो, ज्या वेळेला आपण घरामध्ये त्या जगदंबेची त्या आदिशक्तीची पूजा अर्चना करतो, वैयक्तिक ठिकाणी असेल त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असेल, तर मग हे सर्व केल्याने काय होतं तर घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो बरं का।
आणि काही लोक उगाच त्या ठिकाणी स्त्रियांना नावं ठेवतात. पण मी सांगेल तुम्हाला, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. ती नारी, ती महाकाली की महिषासुर नावाच्या दैत्याला मारण्याकरिता तिने 9 दिवस 9 रात्र अहोरात्र प्रयत्न केला आणि महिषासुर नावाच्या दैत्याला मारण्याचा तिने प्रयत्न केला. म्हणून त्या स्त्री शक्तीचा जागर व्हावा, कुठेतरी आपल्या मनामध्ये स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल आदरभाव निर्माण व्हावा, म्हणून त्या ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करायचा. आजकाल बघा काही लोकांची त्या ठिकाणी महिला मंडळ बरं का फार संकुचित संकल्पना झालेली आहे की नवरात्री उत्सव साजरा करणं म्हणजे काय, तर 9 दिवस 9 रंगांच्या साड्या परिधान करणं, साबुदाणाने भगरीची खिचडी दिवसातून 2-2, 3-3 वेळा खाणं म्हणजेच नवरात्री उत्सव साजरा करणं. बरोबर ना? चांगलीच गोष्ट आहे, साड्या घालायलाच पाहिजे. पण बघा या 9 दिवसामध्ये जर तुमच्या हातून काही निषिद्ध कर्म घडलं, जर काही आघात घडला आणि तुमची वागणूक चांगली नसेल, इतरांबद्दल तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी राग असेल, द्वेष असेल आणि नवरात्री व्रताचं त्या ठिकाणी तुम्ही पालन करताय, तर बघा त्या नवरात्री व्रताचा त्या ठिकाणी काहीच उपयोग होत नाही. कारण आचरण शुद्धीसुद्धा, आपली वागणूकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि का बरं नवरात्री उत्सव साजरा करायचा, तर बघा त्या जगदंबेचे, त्या आदिशक्तीचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. किती उपकार ऐका. ज्या वेळेला ती आपल्या जीवनामध्ये सरस्वती होऊन येते ना, त्या वेळेला ती आपल्याला विद्या देते. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून एका, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून एका, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, नेसुनी शुभ्र पातळा, गळा घालून मोठा फळा, नेसुनी शुभ्र पातळा, गळा घालून मोठा फळा, कटी कंबर पट्टा बसून शारदे, मयुरावरती बसून एका, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून एका, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. ऐका, ज्या वेळेला जीवनामध्ये असलेली रोगराई घालवते. माझी रेणुका माऊले, कल्पवृक्षाचे सावली, जैसी वत्साला गी गाय, तैसी अनाथाची माया, जैसी वत्साला गी गाय, तैसी अनाथाची माया, माझी रेणुका माऊले, कल्पवृक्षाचे सावली. ज्या वेळेला ती आपल्या जीवनामध्ये रेणुका होऊन येते, त्यावेळेला ते आपल्या जीवनात असलेली रोगराई घालवते. ऐका,
ज्या वेळेला ती आपल्या जीवनामध्ये अन्नपूर्ण होऊन येते ना, त्यावेळेला ती आपल्याला खायला अन्न देते, आपल्या पोटाची आग शांत करते. म्हणून नवरात्री उत्सव साजरा करायचा. मग आता तुम्ही म्हणाल की ताई, हा नवरात्री उत्सव फक्त काय आम्हीच साजरा करायचा? अरे आपण साजरा करतो, यात काहीच नवल नाही. पण ऐका, साधू संतांनी सुद्धा नवरात्री उत्सव साजरा केला होता. अरे नाथबाबांनी एकदा ठरवलं की आपण कुलधर्माचं पालन करूया. आता कुलधर्माचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय, तर कुलदेवतेचं पालन करायचं. आता कुलदेवता कोणती आहे? तुमच्या गावची त्या ठिकाणी लक्ष्मी माता आहे, कुणाची तुळजा माता असते, भवानी माता हे आपली त्या ठिकाणी कुलदेवता आहे. मग कुलदेवतेला, जगदंबा मातेला आवडणारा कार्यक्रम करायचा. आता जगदंबा मातेला आवडणारा कार्यक्रम तरी कोणता? बोला बोला. जागरण गोंधळाचा कार्यक्रम. एरवी आपल्या घरामध्ये सुद्धा चालतो काय? गोंधळ गोंधळ गोंधळ. आपला गोंधळ विचारूच नका, आपला गोंधळ वेगळा बरं का, आणि संतांचा गोंधळ वेगळा. मग गोंधळाचा कार्यक्रम करायचं ठरवलं, मग तयारी फार इम्पॉर्टंट आहे. मग नाथबाबा सुरुवातीला मंडपवाल्याकडे गेले आणि नाथबाबांनी मंडप सांगितला. पण ऐका, कोणता मंडप? अरे आपल्यासारखा सर्वसाधारण मंडप नाही. कोणता मंडप? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. त्याचा मंडप स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. चारी वेदांचा फुलवरा बांधिला. वेदाचा फुलवरा बांधिला. सहा शास्त्र अनुवादित तुझ्या गोंधळाला हो. शास्त्र अनुवादित तुझ्या गोंधळाला हो. तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला अंबाबाई माऊलीचा. तो बोला, तो बोला, तो बोला कृष्णाबाई माऊलीचा. हे उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. आई राधा अंबाबाई मातेचा. फार सुंदर त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम केला नाथबाबांनी बरं का. आता जास्तीचं म्हणत बसलो तर आमच्या माऊलीच्या अंगात संचरायचं बरं का, जास्त त्या ठिकाणी म्हणणार नाही. नाथबाबांनी सुद्धा त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम केला आणि त्या जगदंबा मातेला प्रसन्न करून घेतलं. आपल्याला सुद्धा या 9 दिवसामध्ये त्या जगदंबेची पूजा अर्चना करायची आणि तिला आपल्या जीवनामध्ये प्रसन्न करून घ्यायचं. बघा सध्या भारतभर नवरात्री उत्सव चालू आहे. कारण आपला भारत देश अगदी कुठलाही उत्सव असेल अगदी तो आनंदाने थाटामाटाने साजरा करत असतो. कारण भारत देश हा सुसंस्कारित देश आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्र, की या महाराष्ट्राला संतांची एक परंपराच कित्येक वर्षापासून लाभलेली आहे. पवित्र ते कोड पावन तो देश, जिथे हरिदास जन्मा घेते. पवित्र या भारत देशामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता त्या ठिकाणी जिजाऊ माता, त्यानंतर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक, जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदी करून अखिल संत मांदियाडी. कारण भारत देश हा सुसंस्कारित देश आहे. या भारत देशाची संस्कृती जी आहे ना, ही उच्च कोटीची आहे. की इंडियन कल्चर इज
इज द ग्रेट कल्चर. इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक थोर महापुरुषांनी अनेक कार्यक्षेत्रामध्ये केलं आहे दादा. मग कदाचित ते राजकीय, सामाजिक, आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं कार्य केलं बरं का. म्हणून तर म्हणावं असं वाटतं की अरे भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही की ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने फार सुंदर केलंय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है मेरा, ओ भारत देश 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 है मेरा. तर असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे. हाच तो भारत देश आहे, हीच ती महाराष्ट्राची भूमी आहे की या भूमीमध्ये वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज होऊन गेले आणि त्याच तुकोबरायांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. बघा, तुकोबरायांचा अधिकार म्हणजे काही सामान्य अधिकार नाही. अरे गावात नाही मान बरं का, घरात नाही आन, तरी चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, तुकाराम तुकाराम. आणि त्याच तुकोबरायांचा अभंग आज सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला बघा, ज्याला नियम आहे त्याला संप्रदाय म्हणतात, ज्याला आचारसंहिता आहे त्याला संप्रदाय म्हणतात आणि ज्याला नियम नाही त्याला पंथ म्हणतात. वारकरी संप्रदायाला नियम असल्या कारणानं वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की सप्ताह हा कितीही दिवसाचा का असो ना, पण सप्ताहाचं पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर प्रकरणातील असावं. नंतर मग संतपर असेल, करुणापर असेल, स्थितीपर असेल, उपदेशपर असेल तरी चालतो. आणि जागराच्या दिवशी मात्र कीर्तनकाराने मागणीचा अभंग त्या ठिकाणी घ्यावा आणि काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोडे. म्हणून आज पहिला दिवस असल्या कारणाने या ठिकाणी नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. कारण बघा, पहिल्या दिवसाचा कीर्तनकार आणि शेवटच्या दिवसाचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. आता तुम्ही म्हणाल सुरेखाताई, आम्हाला तर तुम्ही अगदी मोकळे धाकडे उभे दिसताय हो, मग तुम्ही बांधलेले नेमके कशाने? तर बघा, अगदी दोरीने वगैरे बांधलेला नाही. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार हा नामाने बांधलेला असतो. कारण एका नामाची ताकद एवढी की त्या नामामुळे आपले संपूर्ण पाप जळून जातात. तृण अग्नी मेणे समारस झाले, तैसे नाम केले जपता हरी. म्हणून तर संत आपल्याला जागा करता उठवता, अरे उठा, जागा व्हा, त्या पंढरीनाथाचं तुम्ही स्मरण करा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा कथा, सुखमी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा कथा, सुखमी व्यथा जन्माच्या. अरे उठा, जागे व्हा, पंढरीनाथाचं स्मरण करा. ऐका निपाणी वासियांनो, युग 4 आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. युग 4 आहेत, पण या 4ही युगांची चौकटी जरा वेगवेगळी आहे. सत्ययुगामध्ये देव ध्यान धारणा केल्याने प्रसन्न व्हायचे. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म करावे लागायचे, त्यावेळेस कुठं भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये पूजेने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. आणि कलियुगामध्ये मात्र कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन,
कलियुगामध्ये जर माणसाचं उद्धार करणारं साधन जर जे काय असेल तर ते नाम आहे. की जे नाम ज्ञानोबरायांनी घेतलं, तुकोबरायांनी घेतलं, सर्व संतांनी घेतलं. कारण नाम कसं आहे? नाम बरवया बरवंटा, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे निळकंठ, निज सुखे निवाला. ज्ञानोबराय सांगतात नाम बरं आहे, पवित्र आहे, चांगलं आहे, सोपं आहे आणि त्यांचं नाम घेतल्याने त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येते. नाम चांगले चांगले माझे कबीरा हो भले, माझे कबीरा हो भले. नाम चांगले चांगले माझे कबीरा हो भले, नाम चांगले आणखी भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आणखी भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे तर अमृतापेक्षाही गोड आहे. अमृत होणे गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामाने कामाने अमृत होणे गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तर बघा अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणून शास्त्र तर याचे पुढे जाऊन सांगतं. शास्त्र सांगतं अरे बाबा ते सर्वात मोठं आहे म्हणून ते सर्वांनी सर्वात आधीच घेतलं पाहिजे. आता बघा महिला मंडळ, पुरुष मंडळ, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही द्या. मला तुम्ही सांगा या जगामध्ये सर्वात मोठं काय आहे? काय आहे? पृथ्वी. तुमच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वात मोठी पृथ्वी आहे. पण पृथ्वीपेक्षा 10 पट जास्त व्यापक पाणी आहे. पाण्यापेक्षा 10 पट जास्त व्यापक अग्नी आहे. अग्नीपेक्षा 10 पट जास्त व्यापक वायू आहे. वायूपेक्षा 10 पट जास्त व्यापक आकाश आहे. आणि या आकाशापेक्षाही अनंत पटीने जर जे काय मोठं असेल तर ते नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चढला, गगनाहुनी वाढला आहे, गगनाहुनी वाढला नाम आहे, गगनाहुनी वाढला नाम आहे. बरं का? तर आकाशापेक्षाही ते मोठं आहे की जे नाम सर्व संतांनी घेतलं आणि आपण घेतो यात नवल नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, सर्वात आधी कुणाचं नाव घेतलं? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाशु, तेने निवृत्ती दासु अवधारी जो आजी. गणपती बाप्पांचं नमन केलं. बरं का? त्या ठिकाणी तुकोबरायांनी गाथा लिहिला मायबाप. कुणाचं स्तवन केलं? पांडुरंगाचं स्तवन केलं. याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर बघा ब्राह्मण देवता लग्न लावत असताना काय म्हणतात? स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, किंवा मग प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. आता तुम्ही तांदूळ फेकू नका बरं का, नाहीतर तुम्हाला वाटतंय आता लग्न लागतंय मग काय लगेच त्या ठिकाणी पंक्ती बसतील गुलाबजाम बुंदी वगैरे, असं इथं काही होणार नाही बरं का. कारण आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत आपले आणि नवरात्री बरं का कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला फराळाचं सुद्धा मिळणार आहे म्हणून आपलं कीर्तन चालू आहे बरं का. नाहीतर काही लोकांचं फार नवल हो,
ते त्या ठिकाणी लग्नामध्ये जरी गेली ना तरी त्यांचं लक्ष त्या नवरदेव नवरीकडे नसतं. त्यांचं लक्ष असतं यांचं केव्हा लागतं ना आपलं केव्हा भागतं. बरं का, मला सांगायचं तात्पर्य हे आहे की ब्राह्मण देवता सुद्धा लग्न लावत असताना सर्वात आधी गणपती बाप्पाचं नमन करतात. नवे शेतकरी राजा जर त्याला त्याच्या शेतामध्ये ज्वारी बाजरी मका गहू पेरायचा असेल तर काय करतो, सर्वात आधी चाड्यावरती बोट ठेवतो आणि म्हणतो, हे गणराज गणपती काम लागू दे आणि दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे. हे असं मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणा बरं का. सांगायचं हे आहे की शेतकरी राजाने सुद्धा गणपती बाप्पाचं नमन केलं. अरे ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली पण आधी कुणाचं नाव घेतलं, पै सृष्टीची या उपक्रमा पुरवी गा विरोत्तमा वेदास ऐकला ब्रह्मा होता. म्हणजे ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टीची उत्पत्ती करण्याआधी त्या भगवान परमात्म्याचं नमन केलं आणि नंतर सृष्टीची उत्पत्ती केली. बघा, तुकोबारायांनी ते नाम घेतलं, ज्ञानोबारायांनी घेतलं, नामदेवरायांनी, नाथबाबांनी, सर्व संतांनी ते नाम घेतलं. पण कधी मधी का, वेळ बघून का, नाही ना. अरे सदा सर्व काळ निरंतर त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं आणि त्याचेच उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. करू हरि कथा तेरे सदा तेरे सदा चित्त समाधान. हे सदा नाम घोष करू हरि कथा. चित्ता तेरे सदा चित्त समाधान. बघा, सदा म्हणजे सतत, निरंतर. तुकोबाराय म्हणतात की आम्ही निरंतर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय, त्यामुळे आमच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ समाधान असतं. बघा, संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. आपण सदा सर्व काळ त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही करत. अरे आपण ज्या वेळेला झोपेत असतो त्यावेळेला आपण कुठं ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय. मी तर म्हणते जागी असताना सुद्धा करत नाही बरं का. पण संत झोपेत असो, जागी असो, अगदी कुठल्याही अवस्थेत असो, पण ते त्या ठिकाणी नामचिंतन करत असतात. एक वेळचा तर प्रसंग असा की ज्या वेळेला तुकोबारायांना भेटायला एक संतग्रस्त त्यांच्या घरी येतो, कारण त्यांनी तुकोबारायांची कीर्ती हे ऐकलेली असते. तो आईसाहेबांना विचारतो, अहो आईसाहेब, आवाज वाढवा थोडा माईकचा, तुकोबाराय कुठे गेले हो. त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितले, अहो म्हणे ते तर बाहेर दिसेला गेले, गावाच्या बाहेर गेले. त्यावेळेला तो मनुष्यसुद्धा गावाच्या बाहेर जातो आणि पाहतो तर काय, त्यावेळेला तुकोबाराय तिथे सुद्धा देवाचं नामचिंतन करत होते. आपणही 2 मिनिट करूया बरं का. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय
वेळेला तो मनुष्य तुकोबरायांना म्हणतो, तुकोबराया, कळते तुम्हाला काही? अहो, असल्या घाण ठिकाणी तुम्ही देवाचं नाव घेता? त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, बाबा मला कळतंय रे, असल्या घाण ठिकाणी देवाचं नाव घेऊ नये. अरे भल्या माणसा, पण मी काय करू? अरे ही माझीच वाणी असून ती मलाच अनावर झाली. माझी मज झाली अनावर वाचा, 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 छंदया नामाचा घेतला से, छंदया नामाचा घेतला से, छंदया नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. खास करतात ना, अशी जी भक्त असतात ना, ती भगवान परमात्म्याला आवडत असतात. पण आपलं कसं आहे सांगू का? आपला सीझन सारखा परमार्थ आहे. सप्ताह आला का भला मोठा कपाडाला गंध, गळ्यात माळा, पण कुठेपर्यंत सप्ताह आहे तोचपर्यंत. सप्ताह संपला रे संपला, माळा काढून टाकतो, ढाब्यावर जातो, असं आमचं परमार्थ. आता नवरात्री उत्सवाला मग त्या ठिकाणी जगदंबा मातेची डोंगर गरजला, या आंबेचा डोंगर गरजला, 9 दिवस. आणखी मग आमचं दुसरं सीझन होतं. अरे श्रावण महिना आला का, एवढा भक्तीला पुरे तो काय सांगावं. श्रावण महिन्यात डम डम डमरू वाजतया, डमरू वाजतया, शिवबाई टपाल बसतया. चालू होतं पहिल्या सोमवारी बेलबाई पाचा पानाचा, बेलबाई शंभूला वाहायचा. दुसरा तिसरा सोमवार विचारूच नका. आणि जसं जसं श्रावण महिन्याचा पूर ओसरत जातो ना, तसं तसं आमचं भक्तीचंही पूर ओसरत जातं बरं का. असं आमचं परमार्थ. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला की आमच्या मोबाईलच्या रिंगटोन बदलतात. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ए गुलसितां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. बरं का, 15 ऑगस्ट 26 जानेवारी संपली का आम्हाला त्यांची, त्या वीरांची आठवण नाही, त्या जवानांची आठवण नाही. पण मी सांगते तुम्हाला, अरे आपण तर रोज त्यांना आठवण केली पाहिजे. कारण आज आपण या ठिकाणी सर्वजण कीर्तनामध्ये सुरक्षित बसून आहोत, ही ते जवानांची पुण्य आहे. ते तिकडे सीमेवरती लढत आहे, म्हणून आपण या ठिकाणी शांत बसून आहोत. ही मेरी वतन की लो, तुम देखी सेना, जय हिंद, जय हिंद की
त्या जवानांनाही सुद्धा आपलं घर असतं. त्यांनाही असं वाटत असतं की अरे आपण आपल्या आईवडिलांसोबत राहावं, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आपल्या हातांनी करावं. बरेच वेळेला तर असा प्रसंग येतो, नुकतीच्या जवानाला हळद लागलेली असते, तिकडून कॉल येतो की तुम्हाला या देशाच्या संरक्षणाकरता सीमेवरती अर्जंटली लढायला यावं लागेल. हे देशाचे जवान त्या ठिकाणी जातात सीमेवरती लढायला आणि तिकडे शहीद होतात. जवानांचं जीवन म्हणजे साधं जीवन आहे का? हो, जवानांचा त्याग म्हणजे साधा त्याग आहे का? पण आपल्याला आठवण होते ती म्हणजे जयंतीच्या पुण्यतिथीच्या दिवशी. छत्रपती शिवाजी महाराजांची वर्षभर आठवण नाही, 19 फेब्रुवारीला. मग आमच्या मोबाईलचे रिंगटोन स्टेटस बरं का, विचारूच नका. खऱ्या अर्थाने वर्षभर आयुष्यभर जरी आपण त्यांची आठवण काढली ना तरीसुद्धा कमी आहे. विठ्ठला 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 तुम्ही म्हणाल ठीक आहे ताई, आम्ही करू परमार्थ आमच्या जीवनामध्ये. तुकोबारायांनी नामचिंतन केलं, सदा सर्व काळ केलं, आम्ही सुद्धा करू आमच्या जीवनामध्ये नामचिंतन ताई. पण ताई मी आतापर्यंत कधी परमार्थ केला नाही हो. आणि आता अचानक जर परमार्थ करायला लागलो तर हे लोक काय म्हणतील, घ्या म्हणजे लोकांचं घेऊन बसलात. पण मी सांगेल तुम्हाला सज्जनांनो, अरे लोक कुणाला चांगलं जगू देत नाही, कुणाला म्हणजे लोक तर त्या ठिकाणी सज्जनालाही नाव ठेवतात आणि दुर्जनालाही ठेवतात. अहो लोक त्या ठिकाणी दारुड्यालाही नाव ठेवतात माऊली, आणि आमच्यासारखे महाराज लोकांनाही नाव ठेवतात. लोकांचं काय घेऊन बसला. आता तुम्ही सुद्धा महिला मंडळ कीर्तनाला येण्याच्या आधी जर चांगली साडी वगैरे घालून रस्त्याने जायला लागले ना तर गल्लीतल्या महिला मंडळ म्हणतात बघ बाई कशी शायनिंग मारते. आणि तीच बाई जर रस्त्यावरून कशी चालायला लागली म्हणतात बघ ना हिला तर रस्त्यावरून चालायची अक्कल नाही. अरे नीट चालू सुद्धा देत नाही ना महाराज, पंचायत आहे कसं चालावं. एखाद्याने जर घरात देवपूजा केली तर म्हणतात उगाच पसारा केला, आणि नाही जर केली तर आचारभ्रष्टी म्हणतात. असं कोण म्हणतात? हा, लोक म्हणतात. एखाद्याच्या घरी जाऊ नका, लोक तुम्हाला गर्विष्ठ म्हणतात, आणि सारखे जायला लागलो घरबुड्या म्हणतात. एखाद्याकडे जर पैसा पाणी जास्त आला ना तर म्हणतात पैशाचा माज झाला, आणि जर नाही झाला तर काय म्हणतात करंट कपाडाचा आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर बघा, या ठिकाणी बघा एकाचं लग्न झालं, मग त्याने अख्ख्या गावात अशी मुलगी नाही अशी मुलगी बायको म्हणून करून आणली, तर त्याचे मित्रमंडळ त्याच्या समोर त्याची वाह करतात, प्रशंसा करतात. वा 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 काय जोडा आहे, बस लक्ष्मीनारायणाचा जोडा. आणि तो थोडासा पुढे गेल्यानंतर लगेच चालू करतात तो कसा ती कशी, अरे याला दिली कशी, तू का चढतो त्याच्या नशिबावर, अरे त्याला त्याच्या नशिबाने भेटली ना दादा. आणि बघा त्याच मुलाने एखादी गरीब घरातील मुलगी कुरूप मुलगी करून आणली तिचं भलं व्हावं म्हणून, तर लोक तिथूनही म्हणतात बरं का तो कसा ती कशी, गाढवानं पाहिली नव्हती का केली कशी. म्हणजे लोकांचं ऐकायला बसलं ना तर लोक जगू देत नाही, लोक घोड्यालाही बसू देत नाही, पायी चालू देत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात अरे तुम्ही लोकांच्या होला हो म्हणा आणि तुमच्या मनाला वाटेल तेच करा. ऐका वेचनाचे करावे मनाचे. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत कधी परमार्थ केला नाही हरकत नाही, पण आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया
किती वेळ झाले तुम्ही एकच एक सांगताय, नामचिंतन करा, परमार्थ करा. पण आता नेमकं परमार्थ म्हणजे तरी काय? तर बघा, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. जे सर्वात श्रेष्ठ आहे त्याला म्हणावं परमार्थ. परमार्थ महाधन जोडी, जोडी देवाचे चरण. आणि परमार्थ महाधन असल्या कारणानं संत सुद्धा त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या प्रभूचं नामचिंतन करतात. आता महाधन म्हणजे कांद्याला विटीला वापरतो ते खत नाही बरं का. नाहीतर काही लोक लगेच डोकं लावतील, तेच ना ताई आम्ही विटीला वापरतो, कांद्याला वापरतो, ते खत नाही बरं का. मी सांगितलं कीर्तनामध्ये, तू का म्हणे विंच सर्पनारायण वंदावी दुरून शिवनाय. कीर्तन झालं आणि आम्ही रात्री त्याच दिवशी आमच्या घरी परतलो. नेमकं काय झालं, दुसऱ्या दिवशी त्या कीर्तनात आलेल्या एका माणसाच्या घरी विंचू नारायण निघाला. मग तो त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं गंगू लवकर इकडे बरं का, हळद कुंकू आण, आपल्या घरी विंचू नारायण आले. आता त्याची पत्नी म्हणाली, काय हो संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला काय हो हळद कुंकू कशाला लागतं? अगं तू नसताच्या उचापात्या कमी कर, विंचू नारायण आली, आधी हळद कुंकू आण. आता हिला असं वाटलं आपला पती काय वेडागिडा झाला की काय, तिने आणून दिलं माऊली. मग काय, याने हळद घेतलं, कुंकू घेतली आणि त्या ठिकाणी ते विंचू नारायणाची पूजा करायला लागला. आता पूजा करता बरोबर बघा, ते विंचू नारायणाने मोठ्याने जयहरी केला, मोठ्यानेच डंक मारला. मग याने अरे बापरे म्हणून त्या ठिकाणी ओरडत नियोजक कमिटीकडे बरं का, आदरणीय रावसाहेब काकांकडे, पवार काका आमचे त्या ठिकाणी, अदमने काका सर्वांकडे. मग काय हो रामभाऊ, रात्रीचे कीर्तन करताई कोण आणली होती? म्हणे झालं काय, काही वादावाद? नाही 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 अजिबात नाही. काही भांडण तंटा? छे अजिबात नाही. मग झालं तरी काय? अहो म्हणे ते रात्रीच्या कीर्तन करताय ना, कीर्तनात सांगितलं तू का म्हणे विंचू सर्प नारायण, आणि आम्ही ते नारायण त्या ठिकाणी ते विंचू नारायणाची पूजा करायला लागलो, तर ते विंचू नारायणाने आम्हाला मोठ्याने जयहरी केला. त्यावेळेला नियोजक कमिटी म्हणतात, बाबा रे ताई पुढेही म्हणल्या होत्या, तू का म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवनाय. अरे त्याला दुरूनच वंदन करा, हात लावू नका बरं का. तो म्हणाला बरोबर आहे. ताई ज्या वेळेला असं सांगत होते ना, त्यावेळेला मला जोरात झोपेची डुकीला लागली होती. नियोजक म्हणतात, बाबा अरे मग तुला झोपेची डुकली लागली, त्याला ताई तरी काय करणार बरं का. सांगायचं एक आहे की बघा, परमार्थामध्ये माणसाने वाच्यार्थ घेऊ नये, लक्षार्थ घ्यावा. परमार्थ हे महाधन असल्या कारणानं संत रात्रंदिवस त्या प्रभूचं नामचिंतन करतात. सदा नामघोष करू हरिकथा. आता हरिकथा बघा कुठेही नाही होत, हरिकथा कोणाची नाही होत. हरिकथा होती ती म्हणजे देवाच्या भक्तांची. ज्या ठिकाणी देव, ज्या ठिकाणी भक्त आणि ज्या ठिकाणी नाम, या तीनही गोष्टींचे एकत्रीकरण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी हरिकथा होते. आता तुम्ही म्हणाल निपाणीवासियांनो की मग सुरेखाताई या हरिकथेमध्ये आमचा फायदा काय? लोकांना स्वतःच्या फायद्याचं बरोबर करतं बरं का, पण तुमचाही फायदा आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी 9 दिवस विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकणार आणि मग साहजिकच आहे या कीर्तनांमधून तुमच्या चित्ताला काय मिळणार? तेने सदा चित्ता समाधान 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 समाधान. हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते आपल्या चित्तामध्ये असावं लागतं. नाहीतर तुम्ही नेवासाला गेले आणि मार्केटमध्ये जाऊन त्या दुकानदाराला म्हटले, ओ दादा पावशेरभर समाधान द्या हो, मिळेल का? नाही ना. ते आपल्या चित्तामध्ये असावं लागतं. आणि हे समाधान मिळतं कशामधून? तर नामस्मरणामधून बरं का. तेने सदा चित्ता समाधान. आणि महाराज म्हणतात की या नामस्मरणाच्या जोरावर आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व अलंकार परिधान केले. अभंगाचे द्वितीय सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व
भोगाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. सर्व साधू संतांनी तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचा सुद्धा त्या ठिकाणी त्याग केला, कारण त्यांना माहिती आहे की प्रपंचातील सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या नाशवंत स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग हा अलंकार सुद्धा परिधान केला. आणि तिसरा आहे ज्ञान. आता ज्ञान म्हणजे बघा, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्या क्षेत्रातील नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण सार काय असार काय, नैतिक काय अनैतिक काय, चांगले काय वाईट काय, याचा जर सारासार विचार आपल्याला करायचा असेल तर त्या क्षेत्रातील नॉलेज असणं गरजेचं आहे. तुकोबरायंत असे तीनही अलंकार आम्ही आमच्या जीवनामध्ये परिधान केले. त्यामुळे झालं काय तर आता आम्हाला आम्ही काय खातो काय पितो याचं जराही देहभान राहत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगदशा. या देहामध्ये एक देहाकार मूर्ती असून सुद्धा तुकोबराय म्हणतात की आम्ही विदेहीपणाची अवस्था प्राप्त झाली, की आता आम्ही आमच्या कर्मामध्ये आम्हाला काहीच आठवत नाही. आम्ही कुठलेही कर्म करत असू पण हे नामचिंतन यामुळे आम्हाला त्या कर्मामध्ये जराही देहभान राहत नाही. सांगायचे बरेच प्रसंग आहेत पण आपल्याकडे वेळ कमी आहे बरं का. बघा असाच एक सुंदर प्रसंग की गोरोबा काकांचं फार सुंदर कुटुंब. आता तरी घरात बऱ्याच फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पण तो पूर्वीचा काळ होता. अगदी दूरवर कोसावर जायचं, नदीवर पाणी घेऊन यायचं, नंतर घरातली सर्व कामे आटोपायची. एक दिवस गोरोबा काकांच्या पत्नीने गोरोबा काकांना सांगितलं, हो मी नदीवरनं पाणी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या बरं का. गोरोबा काकांची पत्नी पाणी आणायला निघून गेली. इकडे गोरोबा काकांचं काम चालू झालं. त्यांचा व्यवसाय असा आता पाणी माती एकत्र करायचं, त्यापासून चिखल घडवायचा आणि मडकी बनवायची. गोरोबा काकांचं काम चालू झालं माऊली. पण हे काम करत असताना त्यांचा देह जो होता, त्यांचा आत्मा जो होता तो भगवंतापाशी होता. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं. नामस्मरण एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं की आता आपलं छोटंसं गोंजिरवाणं गोंडस बाळ आपल्या पायाखाली दुडू धावत येईल तर तुडवेल. जराही देहभान गोरोबा काकांना उरलं नाही महाराज. ते बाळ दुडू धावत आलं, गोरोबा काकांच्या पायाखाली तुडवलं गेलं. सुभाषितकार सांगतात, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट हसता खेळता गोवडे फुलात, हसता खेळता गोवडे फुलात तुडविले बाळ, त्यास शुद्धी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई.
कुंभाराने बाळा तुडविले पायी भजन कीर्तने गुरुगान गाले भजन कीर्तने गुरुगान गाले तुडविले बाळा त्यास शुद्धी नाही नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळा तुडविले पायी तुडविले पायी तुडविले बघा आपल्या पायाखाली छोट्याशा गुंजिरवाना बाळाला तुडवलं पण जराही देवभान गुरुबाका करणार आले नाही कारण असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा इथपर्यंत आपण आलो एक वेळ सर्वांनी हातात टाळी मुखात नाम विठोबारक मी भजन करूया जय 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 विठोबा हरी हरी जय जय टाळी वाजवा भजन करा तुकोबराय म्हणतात की आता आम्ही ब्रह्मरूप झाल्यामुळे काय झालं बघा तुकोबराय म्हणतात की या जीवनामध्ये आता आम्ही पाप आणि पुण्याचा मळ आमच्या अंगाला लागू देणार नाही आता पाप तरी कशाला म्हणतात तर बघा दुसऱ्याच्या वस्तूला आपली समजणे किंवा आता हा पंचमहाभूतांचा देह आपला नसून याला आपले समजणे किंवा आपल्याकडे 50 एकर बागायती शेती आहे शेजारच्याकडे 2 एकर आहे पण ती 2 एकर सुद्धा केव्हा विक्रीला निघते याची आशा करणे याला पाप म्हणतात पापाचे काही प्रकार पडतात पाप उपपाप महापाप आता हे पापाचे प्रकार आहे आता इथून आपल्याला चिंतन याच्यावर जर चिंतन करत बसलं तर वेळ होईल बरं का तर तुकोबराय म्हणतात की आम्ही आमच्या अंगाला पापही लागू देणार नाही तुका म्हणे आम्ही कारण आम्ही आमच्या जीवनात पाप जरी केलं तरी ते फेडून देण्याकरता आम्हाला परत जन्म घ्यावा लागेल आणि पुण्याचा संचय पुण्याचा साठा जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये केला तरी तो खर्चून देण्याकरता तो बँक बॅलन्स खर्चून देण्याकरता आम्हाला परत जन्म घ्यावा लागेल म्हणून आम्हाला पापही नको पुण्यही नको कारण आम्ही अग्निरूप झालो आम्ही ब्रह्मरूप झालो जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे आमच्या पुढे साधल्या गेलं बघा जाता जाता तुम्हाला सांगावंसं वाटतं आता या ठिकाणी बरीच तरुण मंडळी बसलेली आहे तुम्ही माझ्या भावांसारखे आहे माझं ऐका गड्या जीवनामध्ये माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यसन करू नका कारण या व्यसनामुळे घरं उद्ध्वस्त होतात संसार उद्ध्वस्त होतात आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि आजपर्यंत या व्यसनाने कुणाचे चांगलं झालं नाही माऊली चांगलं होत नाही आणि पुढे फ्युचरमध्ये सुद्धा चांगलं होणार नाही जा एखाद्या वेळेला व्यसनी माणसाच्या घरी त्या मुलांचे केविलवाणे नजरा बघा अरे त्यांना असं वाटतं आता आपले वडील कोणत्या अवस्थेत येतील दारू पिऊन जर आली तर आपल्या आईला मारतील का आपल्याला मारतील का घरातील काही वस्तू फोडतील का आणि या व्यसनी माणसाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा लाभत नाही म्हणून व्यसनी माणसं जर काही असतील तर त्यांना हात जोडून विनंती आहे की बाबा जीवनामध्ये व्यसन करू नका आणि स्वतःचं हे आयुष्य बर्बाद करू नका आणि आपल्या मुलाबाळांचंही आयुष्य बर्बाद करू नका फार महत्त्वाचं सांगून जाईल अरे यो बोतल पे बोतल पीने से क्या फायदा यो बोतल पे बोतल पीने से क्या फायदा सुबह पी जाओगे तो शाम को उतर ही जाएगी लेकिन 9 दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी म्हणून दारू पिऊन आपले आयुष्य काय बर्बाद करता क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया
म्हणून हात जोडून विनंती आहे, दादांनो तुम्ही तुमच्या जीवनात व्यसन करू नका. दीदींना सुद्धा सांगते, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. मानता ना मला बहीण? मानता ना? तर बघा, जीवनामध्ये सध्या आता एवढं फॅशनचं युग चालू आहे ना, काय सांगू तुम्हाला. पण या फॅशनच्या लहरीमध्ये तुम्ही जाऊ नका. जीवनामध्ये फॅशन करू नका. बघा, आजकाल वस्त्रांची काहीच कमी नाही, तरीसुद्धा आमच्या महिला त्या ठिकाणी शॉर्ट्स कपडे घालायला लागल्या, अंग प्रदर्शन करायला लागले. आधीच्या काळात वस्त्रांची कमतरता होती बरं का, पण पुरेसे अंगभर कपडे, डोक्यावर पदर वगैरे घेऊन आमच्या मावल्या राहायच्या. सध्याच्या काळात वस्त्रोद्योग फार झाले, वस्त्रांची अजिबात कमतरता नाही. अगदी कपाट भरून आमच्या घरी त्या ठिकाणी कपडे आहेत, तरीसुद्धा शॉर्ट्स आमच्या मुली घालायला लागल्या. पण सांगेल, अरे अंग प्रदर्शन करत बसू नका. प्रदर्शन असावं विचारांचं, प्रदर्शन असावं आपल्या संस्कृतीचं. एखाद्या वेळेला जा, त्या बसस्टँडवर मुली बसलेल्या असतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेला असतो. मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा कळत नाही बरं का. आधीच्या महिलांना विचारा काय संस्कार होते, विचारा त्या आजींना काय संस्कार होते आधीचे. आजी मला तुम्ही सांगा, तुमच्या काळात कोणी जीन्स पॅन्ट टी शर्ट घातले होते? तुमच्या काळात कोणी बॉबकट केली होती का? कुणाला म्हणायचं भारतीय माता? डोक्यावर पदर, भुकेल्याची कदर, आल्या गेल्या अतिथींचा आदर, दिस इज द इंडियन मदर. त्या जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणाऱ्या आईला आम्ही भारतीय माता म्हणणार नाही. म्हणावं असं वाटतं, अरे आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का? कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत. म्हणून व्यसन आणि फॅशन या दोन्ही गोष्टीच्या दूर राहा. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले, फुकट नाही घडले माऊली. तसे संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी. त्यावेळेस कुठे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो. तर हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही, हा जय जयकार आहे त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा. म्हणून राजा कसा असावा? तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेचे सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आजकाल आपल्या मुलांनी फक्त म्हणावं, बोंबलत फिरावं, अरे अंधार झाला आता दिवा पाहिजे, आदेशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला बोलावता राजांना? दारूच्या बाटल्यांची झाकणं गोळा करायला, की आपण काय काय धिंगाणे करतो ते पाहायला? खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलेल्या तत्वांनुसार चाला ना तुम्ही. आणि मला कधी कधी प्रश्न पडतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवायची आपल्याला गरज पडते, मग आपण तरी काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या, त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरून आम्ही वाद घालायला लागलो, मग आम्ही काय दिवे लावणार? खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आत्मसात करा. आज त्यांच्या प्रतिमा, फोटो, पुतळे आपल्या घरात आहेत, विचार किती घेतले? विचार घेतले मात्र शून्य. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज ज्या तत्वांवर चालले त्या तत्वांवर तुम्ही चाला. नाही त्यांच्यासारखं बनू शकत, पण निदान त्यांनी सांगितलेल्या तत्वांनुसार. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, शुभाचे मापडे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी.
पण त्यांना घडवण्यामागे जर महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा. म्हणूनच जर म्हणावंसं वाटतं, हो माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसत्या ना माता तर नसते लाढले हो मावळे, आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे. म्हणून धन्य आहे राष्ट्रमाता जिजाऊ की जिने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. तुम्ही सुद्धा आपल्या मुलांवर संस्कार टाका, कारण संस्कार जर केले तर संस्कृती टिकणार, संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार, धर्म जर टिकला तर राष्ट्र टिकणार. आणि ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची, कारण जिच्या हाती पाळण्याची धुरी ती जगाला उद्धारी. बघा कीर्तनाची वेळ झालेली आहे. जाता जाता सांगते की जीवनामध्ये माणुसकी सांभाळा गड्या. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही. कशाला म्हणायचं माणुसकी? अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे माणुसकी धर्म. आणि जगातील सर्वात मोठा जर धर्म कोणता असेल तर तो आहे माणुसकी. आजकाल खेड्यात तरी माणुसकी शिल्लक आहे, कायम आहे. लोक निदान आजारपणात दुसऱ्याला मदत करतात, धावून जातात, पण खेड्यात टिकून आहे बरं का. पण सिटीत फार भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अरे एखादा मृत्यूमुखी पडलेला असेल रूममध्ये, 2 दिवस झाले 4 दिवस झाले तरी सुद्धा शेजाऱ्याला माहिती राहत नाही. म्हणून माणुसकी सांभाळा. ती फार सुंदर प्रार्थना आहे, तेवढी म्हणूया की हे देवा माणसाला माणसाशी माणसासारखं वागण्याची सद्बुद्धी दे. हीच मुची प्रार्थनान, हीच मुचे मागणे, मानसानी मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगे रंग दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. इथपर्यंत आपण आलोय. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून, त्या भगवतीच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानना नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानना नमो नमः. राजाधिराज योगी राज, महाराजाधिराज योगी राज गुरु गजानना नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानना नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानना नमो नमः. गुरु गजानना जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले